नमस्कार. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात एक मोठी भरती निघाली आहे. चला याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. आणि जागा किती आहेत माहीत आहे? तब्बल 938. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. 938 जागा, आणि त्याही सरळ सेवेने भरल्या जाणार आहेत. म्हणजे ही एक खूप मोठी संधी आहे. तर ही भरती आहे महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात. जमिनीच्या नोंदी आणि मोजणी सांभाळणारा हा एक खूप महत्त्वाचा विभाग आहे आणि तिथेच आता मोठ्या प्रमाणात भरती होत आहे. ओके, तर पद आहे भूकरमापक, जे गट क संवर्गात येतं. आता भूकरमापक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीची मोजणी करणं, त्याच्या नोंदी ठेवणं, हे सगळं महत्त्वाचं आणि जबाबदारीचं काम असतं. तर मित्रांनो, जर DMR नर्सिंग क्रॅक करायची असेल तर तुम्हाला आवश्यक आहे PDF आणि बुक्स. तर ते मिळणार तुम्हाला माझ्या वेबसाईटवर. माझ्या वेबसाईटचं नाव आहे blackgoldcity.com. तर तिथे जाऊन चेकआउट करा बुक्स आणि PDFसाठी. आणि हां, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या जागा नक्की आहेत कुठे? महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात किती संधी आहेत? चला पाहूया. बघा, या जागा अख्ख्या महाराष्ट्रात विभागलेल्या आहेत. सगळ्यात जास्त संधी आहे कोकण विभागात, तब्बल 272 जागा. त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर विभागातही भरपूर जागा आहेत, 220. मग नाशिकमध्ये 130, अमरावतीत 123, नागपूरमध्ये 115 आणि पुणे विभागात 88 जागा आहेत. म्हणजे जवळजवळ प्रत्येक विभागात चांगली संधी आहे. ठीक आहे, जागा कुठे आहेत ते तर कळालं. पण या पदासाठी अप्लाय करायचं असेल तर शिक्षण काय लागेल? म्हणजे पात्रता काय आहे? चला तेही समजून घेऊया. इथे 2 वेगवेगळे मार्ग आहेत. तर बघा, 2 ऑप्शन्स आहेत. एकतर तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगमधला डिप्लोमा हवा, म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, किंवा दुसरा ऑप्शन आहे, जर 10वी नंतर ITI केला असेल तर सर्वेक्षक या ट्रेडमधलं सर्टिफिकेट लागेल. या दोन्हींपैकी कोणतीही एक पात्रता असली तरी अर्ज करता येतो. सोप्पं आहे नाही का? आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, तारखा. कारण चांगली संधी आली की तारखा लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. नाहीतर संधी हातातून निसटून जाते. हे बघा, अर्ज करायला सुरुवात होणार आहे 1 ऑक्टोबरपासून आणि शेवटची तारीख आहे 24 ऑक्टोबर. म्हणजे वेळ खूप जास्त नाहीये. आणि चांगली गोष्ट म्हणजे परीक्षेची तारीख पण ठरलेली आहे. 13 आणि 14 नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा होईल. त्यामुळे आतापासूनच तयारीला लागायला हवं. तर आता सगळी माहिती आपल्यासमोर आहे. पात्रता, जागा, तारखा, सगळं काही. आता प्रश्न हा आहे की जे उमेदवार ही माहिती ऐकत आहेत ते या निकषांमध्ये बसतात का? तर ही होती महाराष्ट्र शासनाच्या भूकरमापक पदाच्या 938 जागांबद्दलची सगळी माहिती. एक गोष्ट नक्की, ही एक मोठी संधी आहे. जे कोणी पात्र असतील त्यांनी याचा फायदा नक्की घ्यायला हवा. विचार करा आणि वेळेत अर्ज करा.